पूर्ण झालेला आहे. आजचा 5वा दिवस आहे. आता फक्त 2 दिवस बाकी आहेत, म्हणजे 2.5 दिवस बाकी आहेत आपल्या दर्शनाचे. आणि सर्व पदयात्र्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्याचा जो प्रसार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि ओम साई राम साई माई सकाल. आज स्टार्टिंग आपली ब्लॉगची आहे रस्त्याला. जाम लेट कुठलो पाणी बिणी कितीला 6ला अंग धावल्यावर तर चाललं होता मस्त साईराम. अख्खं म्हणजे टिकला पण लावायलाच टाईम नाही. जॉकेट बिकेट सगळा बॅगिन पोरा टाक केला. तर मस्त आज आमची पालखीचा मान आहे. दुपारून सिन्नरचा घाट सर्वच आहे. पांढरुलेला दुपारचं जेवण आहे आपला. तिथून आपले सिन्नर. तर जाम मजा येणार आहे पालखी सोबत. आणि आपला ग्रुप ओम साईराम. ओम साईराम साई माई सकाल. चला पुढं भेटू आपण मस्त. थंडी म्हणजे थंडी इकडे वारली जाम आहे थंडी. तर चला साईराम पुढं भेटू आपले. जपा वारंवार साईराम बघा कुठं बसलोय बंगल्यावर आमची पालखी बघण्यासाठी. साईराम जाम खूप थंडी आहे हो इकडे घाटावर. काय बोलता साईराम कुठले तुम्ही का म्हणजे बघा साईराम किती गर्दी आहे. आम्ही तर पहिल्या झेंड्यावर आहे. झेंडा पण दिसत. झेंड्याचं दर्शन झालं मला. आणि आमचा ग्रुप पण आलाय थोडा मधी मस्त. हो साईराम कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना? थंडी खूप आहे हो घाटावर. आज थंड पडलं ना माझी तर हालतच बेकार झाली. केवढी लोक साईराम माऊली बघा किती. तेवढीच पुढे आहेत ना तेवढीच मागे आहेत. आपण पण आता नाश्त्याच्या ठिकाणी जावं. आपण पापडी घेतले छान खाऊ आपण. तर चला मस्त जाऊ भेटू आपल्या चहाच्या स्पॉटवर. काय नाश्ताही बघू. काय हो माऊली चला मग. साईराम 5व्या दिवसाचा सकाळचा नाश्ता बघूया. साईराम सगळे नाश्त्याला लाईनीत उभे आहे. मस्त मस्त पालखी आपली तिकडे उभे आहे. साईराम 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 साईराम. बघ आपली कांदा पोहे साईराम कांदा पोहे. कांदा पोहे साईराम कांदा पोहे. कांदा पोहे आहेत. कांदा पोहे आहेत. लिंबू एक घ्या. तिसरा पण पहिला झेंडा निघलाय साईराम आपला. साईराम मस्त नाश्ता वगैरे करून पहिला झेंडा निघला. आपण पण चाल मारायला लागेल. चला साईराम निघलोय आम्ही मस्त नाश्ता करून येऊ. साईराम सगळे साईराम चालले मस्त नाश्ता करून दुपारच्या स्पॉटला पांढरुली. आणि पांढरुलीवरून आपण डायरेक्ट सिन्नरला मस्त आहे. फुल थंडी असत. बघू आशिष म्हात्रे आला असेल तर संध्याकाळच्या धमाल. हो चल भेटू मग पुढे. वाटलं तर चांगला असता तर बघ चांगलं पेरू. किती किलोचा एक? ताजा आणि बघ
इथं मागे त्यांची वाडी आहे बघ. इथं विकायला ताजं पेरू तर आम्ही पण घेतो 1 2 3. नाही नाही दादा तू वजन बघतो ना आपलं असं काय ते पिशवी घे रे. सबका मालिक जय सबका मालिक साईराम आम्ही चालू आहे शॉर्टकट पांढरुलीला. शॉर्टकट आहे म्हणजे एकडशी कशाला येताना इथं पाटाचं पाणी नदी आहे ना, मग कपडा बिपडा धवून साईराम मस्त पांढरुलीला जातात. चला मस्त पुढं आम्ही कपडे धुणार आहोत. आम्ही कपडे धुवाय कुठं आलं बरंच साईराम मला कपडा धुवायला मस्त धुवतो कपडं आणि निघतो आम्ही स्पॉटला. साईराम चला आता स्पॉटला पोचलोय आम्ही मस्त असते आलो. आपली आरती पण चालू असेल तर बघू आरती घेऊ चला. कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना दास गुरु कहे अब क्या बोलूं थक गई मेरी रसना साई रहम नजर करना रंगों का पालन करना बाबा रहम नजर करना रंगों का पालन करना. आजच्या दिवसाचं म्हणजे 5व्या दिवसाचं दुपारचं जेवण पुलाव असते आणि छास भाज्या पापड पुलाव भात. साईराम 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 आमचा आज पांढरीला दुपारचा मान आहे पालखीचा. ओढ जाम आहे साईबाबाची. पालखी घ्यायची चालवायची सिन्नर घाटचा रोजा ना मजा येईल. आता प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आजचा 5वा दिवस आहे. आता फक्त 2 दिवस बाकी आहेत म्हणजे 2.5 दिवस बाकी आहेत आपले दर्शनाचे. आणि सर्व पदयात्र्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये सध्या बिबट्याचा जो प्रसार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण नाशिक जिल्ह्यात आहोत. आपण जेव्हा सिन्नरचा घाट चढू तेव्हा आपले सेवेकरी फटाक्या वाजवत घाट आपण पार करणार आहोत. तर कोणीही पदयात्री एकट्याने चालू नका. कोणीही पदयात्रीने एकट्याने चालू नका. आपल्या गाड्या
घाट पार होईपर्यंत सर्व आपण एकत्र असू. आता आपण घाट चालू व्हायच्या अगोदर आपल्याला कोकम सरबताचा स्पॉट असतो, तिकडे कुठल्याही प्रकारचं तिथपर्यंत कोणीही घाट चढेपर्यंत तरी कुठल्याही उसाच्या रशाच्या गाडीवर नाश्ता करायला कशासाठी सुद्धा थांबू नका. जे काही तुम्हाला तुमचं काम आटपायचं असेल, आपण मीटिंग झाल्यानंतर 5 मिनिटं परत तुम्हाला देतो, त्याच्यानंतर आपण एकत्र जायचं आहे. बरेच आपल्याला इकडच्या नागरिकांकडून सांगितलं की सिन्नरच्या पदयात्रेमध्ये रात्री नाही तर दिवसा सुद्धा बिबट्या दिसतो. अजूनपर्यंत हल्ला केला नाही पण दिसतो. म्हणून पालखी निशाणी, पहिली निशाणी गेल्यानंतर सुद्धा शेवटच्या निशाणीपर्यंत आपण त्या फटाके जे आहेत ते आपण त्या भागात लावणार आहोत. दुसरं म्हणजे तुमच्या पालखीतल्या पदयात्रींना जे सेवेकरी आले तुमच्या गावातले, मग तेव्हा गाडी चालवणारा असून दे किंवा सोबत बसलेला असून दे, त्याचं नाव आत्ता आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आपण त्यांचा सत्कार सन्मान आपण वावीला करणार. म्हणजे भंडाऱ्याचा जो विषय आहे तो आपण वावीला आठवा. आतापर्यंत आपल्याला पालखीमध्ये 67 जण सेवेकरी आहेत. 67 जण म्हणजे ड्रायव्हर, आपल्या डीजेवाला पासून जेवण बनवण्यापर्यंत 67 जणांची नावं आलेली आहेत. जर कोणी पदयात्री तुमच्या ग्रुपमध्ये जर बाकी असेल, त्यांनी माझ्याशी किंवा आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. कारण आपल्याला वेळेवर कुठलंच नियोजन करत आहे. कारण तिकडे वावीला एवढी गर्दी असेल का आमच्यापर्यंत नाव सुद्धा पोचणार नाही. म्हणून ज्यांनी नावं दिलेली नसतील त्यांच्या सेवेकऱ्यांची ती आमच्यापर्यंत पोचली पाहिजेत. बस तिकीट कधी घेतो आनंद कोणीही उत्तर द्यायचं नाही. कारण आजपर्यंत फक्त दुसऱ्याच वर्षी आम्ही एकाला घरी निरोप दिलेला होता. मात्र 15 वर्ष झाली कोणालाही घरी निरोप दिलेला नाही. पण तो निरोप मला द्यायचा पण नाही. पण सर्वांना आणि कोणाला निरोप दिला, मी माझ्या घरच्याला निरोप दिलेला होता. इकडून सर्वांना सांगतो, पण मी पालखीत कुठल्याच प्रकारचा भेदभाव करत नाही, सर्वांना सामान्य वागणूक देतो. पण तुम्हाला काही अडचण असेल किंवा कशाला असेल, तुम्ही पहिला मला सांगायचं. काय पण करू, कोणाचं नाव सांगू दे किंवा काय सांगू दे, पहिला माझ्याशी संपर्क साधायचा. मला सांगा काय अडचण असेल तर. कोणीही प्रत्येकाने आपापसात बोलू नका. जर विषय वाढवायचा नसेल, आपली इच्छा नाही कधीही कुणी उलट बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे. आपण पिकनिकला नाही आहोत, आपण साई भक्तांचे, आपण साई पदयात्री आहोत. आपण बँड वाजवलं, काय वाजवलं, दुसऱ्या तुम्ही पालखीत बघा. तुम्हाला जर पालख्या अनुभवायच्या असतील तर रामनवमीच्या पालख्यात कुठल्याच पालखीमध्ये एवढा ऑर्केस्ट्रा नव्हतो, एवढं जेवणाची सोय नसते. कुठल्याच पदयात्रेसाठी शेवटच्या निशाणीपर्यंत शेवटचं येणं थांबत नाही. आपल्याकडे काका आहेत, ते वर्षातून 8 पालख्या करतात. बरोबर काका उभे राहा. हे काका वर्षातून 8 पालखी करतात. 8 पालखी करतात. तरी सुद्धा ते आपल्या पालखीमध्ये येतात. काका ही जी पालखीची व्यवस्था असते, आपण मान सन्मानाने घेतो. आपण शेवटपर्यंत, तुम्हाला तरी अनुभव आहे का कुठल्या पालखीत होतो? आपल्या पालखीतच. म्हणून तुम्हाला जर गैरसोय असेल, तुम्हाला जेवण टायमावर भेटतं, तुम्हाला नाश्ता टायमावर भेटतो, तुम्हाला चहा वेळेवर भेटतं. आणि दुसऱ्या पालखीत तुम्ही जेवण डबल सुद्धा घेऊ नाही शकत. 9 वाजता नाश्ता बंद होतो. आपण स्वतः जाऊन मागे पालखीला नाश्ता पुरवतो, पाणी पुरवतो. आपल्याकडे बरेच सेवेकरी आहेत जे स्वतःच्या खर्चीने, हे जे पाणी बिणी आहेत ना बॉटल, हे मंडळाचे नाही आहेत, तुम्हाला लक्षात सांगून. हे सर्व सेवेकरी आहेत जे प्रत्येक गावातले आहेत. गणेशजी की नाशिक भरपूर सेवेकरी आहेत जे स्वतः येतात. आता जो प्रमोद आहे तो स्वतः आहे, चेतन आहे, राज आहे, ही भरपूर सेवेकरी आहेत जी कुठलीही अपेक्षा न करता आपल्या सेवेसाठी येतात. म्हणून त्यांना आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. आणि आम्ही कशात कमी पडत नाही, मंडळ तुमच्यासाठी कुठल्या प्रकारे कमी पडत नाही. तर आमची अपेक्षा हीच आहे का जी काही अडचण असेल, तुम्हाला औषधं पण कुठल्या पालखीत भेटत नाही, बिस्किट सोडा औषधं पण भेटणार नाही. तुम्हाला पाहिजे ते
खाजेपासून ते उलटेपासून ते तापापर्यंत औषध, तेवढे औषधं देतो. पण तुम्हाला मेडिकलमध्ये जायला नाही पाहिजे, तुम्हाला 5 पावलं तुमची कमीच कशी पडली पाहिजे याची आम्ही खात्री करतो. तुम्हाला जाऊन येऊन त्रास होईल, कारण आम्ही स्वतः पदयात्री आहोत. पदयात्रेमध्ये काय त्रास होतो काय नाही होत हे आम्हाला माहिती आहे. जिकडे ऊन असतं तिकडे आपण ज्यूस ठेवतो, सरबत ठेवतो. जिकडे थंडी आहे तिकडे आपण आपली बॉडी गरम व्हायला पाहिजे म्हणून सूप ठेवतो. हे काय होतं, तुम्हाला दर दिवसाचं जेवण तुम्हाला रिपीट भेटत नाही. मेनू हा रिपीट नसतो. माणसाचे चव वेगवेगळी तयार असते म्हणून आपल्याला काहीतरी दरवर्षी दरवेळा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चव वेगळी पाहिजे म्हणून आपण सर्व प्रकारचं 7 दिवसापर्यंतचा मेनू ठरलेला असतो. एवढं सगळं सोय असून सुद्धा तर आपण आज पालखी 17 वर्ष पूर्ण झालेत. आम्हाला सुद्धा खात्री वाटत नाही की ही 17 वर्ष पूर्ण वयाच्या 25व्या वयापासून आपण पालखी काढतो. माझ्याकडे सर्वात कमी वयातला अध्यक्ष मीच असेल, कारण कोणी अध्यक्ष बोलवतो मला विचारलं अध्यक्ष कोण आहे. अध्यक्ष वयाने मोठा असतो, कुठं तरी पद भुजवलं असतं असं काहीच नाही. स्वतः आम्ही जी 11 जणांनी पदयात्रा काढली ती साईबाबांनी घेतलेली सर्वात कठीण परीक्षा होती. सर्वात कठीण एवढं सहन केलं ह्या सुरुवातीच्या 3 ते 5 वर्षामध्ये. आणि आपण एकमेव मंडळ आहे, आपण कुठल्याच प्रकारची पावती कोणाच्याच दारात घेऊन जातो. कोणाच्याही दारात आजपर्यंत पावती बुक गेलं नाही. जास्तीत जास्त 5 पावत्या स्वतःहून 5च्या वरती पावत्या नसतील पडल्या. कुठलंच हा सर्व तुमच्या सहभागातला तुम्ही दिलेली फी आणि आम्ही काढलेले सहकार्य याच्यात आहे. तो कुठलाही फक्त एवढाच हेतू आहे, साईबाबांचा प्रचार प्रसार आणि कृपाशीर्वाद तुमच्यासाठी भेटावा. आता एवढेच पैसे देऊन आम्ही फॉरेन टूर करू शकतो. आम्हाला काय हवं आहे तुम्हाला एवढं साई भक्त आणि पदयात्रा काढायची. आमचा हेतू आहे प्रत्येक कुठला ना कुठला बांधव आज एकत्र व्हायला पाहिजे. या हिशोबाने साईबाबांची भक्ती काय असते तुम्ही पालखीमध्ये दुसऱ्या पालखीमध्ये बघाल ना, पदयात्रेने चूक केली ना, डोंबिवलीच्या पालखीत भांडी कसा लावतात, शेवटच्या निशाणीवर रिटर्न पाठवतात, तिकडून चालताना लावतात. आपण थोडेफार चुका नजरअंदाज करतो. मला पण मी एवढ्या फेऱ्या मारतो. सकाळी 6-7 वाजेपासून माझी फेरी असते. मी दुसऱ्या तिसऱ्या गाडीत पण बसलो असतो, मला माहिती पण नसेल का मी त्या गाडीत आहे. पण मी सर्वांच्या हालचाली, कोण कुठे काय बसते काय करते सर्व समजतं मला. पण मी सध्या कधी बोलत नाही. मी स्वतःहून प्रार्थना करतो की तुम्हाला सुदबुद्धी बाबांनी द्यावी, तुमच्याकडून तुम्हाला घंट्या नाही पाहिजेत आणि टोटल कॉम्प्रोमाइज आहे तुमच्यासाठी एवढा वेळ काढून आम्ही नियोजनामध्ये 3 ते 4 महिन्यापासून आम्ही नियोजन करतो. आज आपली मार्केटिंगची गाडी असली, जर खरेदी करायला गेले इकडे आल्यानंतर नुसतं शेंगदाणे जरी नसले ना, शेंगदाणे तरी ते 12 किलोमीटर लांब जातात. भेटले नाही तरी 200-300 रुपयाच्यासाठी शेंगदाण्यासाठी त्याला 1000 रुपयाचा डिझेल टाकून पुन्हा शेंगदाणे का तो तुमच्या पोह्यामध्ये शेंगदाणे पडले पाहिजे. एवढं एकूण एक गोष्ट आहे. तुम्ही उपम्यामध्ये तुम्हाला चटणी कुठल्या हॉटेलमध्ये भेटणार नाही, कुठल्या हॉटेलमध्ये पण चटणी भेटणार नाही. का देतो, तुम्हाला तो चवीला लागला पाहिजे. मार्केटिंगची गाडी सकाळी गेल्यानंतर तो संध्याकाळीच होतो. जवळ 3 ते 4 वेळा फेरी मारतात. प्रत्येक पाणीवाला असो, एक दिवस 2 दिवस अगोदर भजनवाले भजन देऊन ठेवतात. तुमची सुद्धा तयारी असते. म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे का पालखीमध्ये 17 वर्ष झाली, कुठल्याही प्रकारचा कालबोट लागला नाही. अपेक्षा आहे की आयुष्यभर लागणार नाही, एवढी खात्री. आपलं नियोजन एवढं परफेक्ट आहे. परंतु दुसरं पण सांगतो, टी शर्ट घालत नाही. मला सांगावं, महाराष्ट्रात कुठली पालखी आहे की 2 टी शर्ट देते? कुठलीच पालखी टी शर्ट देत नाही. कुठलीच. काही पालखीला 1 टी शर्ट पण द्यायचं बंद केलं. का? तुमचं जर रस्त्याला काय घडलं किंवा काय चक्कर आली, तुमच्या झोपडीला कोण असेल तर तिकडून येणारा पदयात्री किंवा जो वाहन चालक असेल तो आम्हाला सांगेल का ह्या टी शर्टचा मुलगा तिकडे. आणि याचे अनुभव आम्हाला 5व्या वर्षी पहिल्यांदा आलेले. आम्ही त्यासाठी आज आपल्या पालखीमध्ये ठीक आहे, मोबाईल गेला किंवा काय गेलं, आपण विश्वास ठेवतोय एकामेकावर.
जर अशा गोष्टी घडत चालल्या तर आपल्यामध्ये पालखीमध्ये विश्वासाची कमतरता होईल. दुसरं सांगतो अजून, जर टी शर्ट घालून त्या चार्जिंग बोर्ड जवळ जर दुसऱ्या टी शर्टचा माणूस बसला तर तुम्ही विश्वास ठेवू नका. आपल्या पदयात्री असेल तर आपला पिवळा टी शर्ट पाहिजे. जे काही मोबाईल किंवा वस्तू गेलेल्या आहेत जर समजा पालखीमध्ये गेलेले असतील तर तुम्ही समजा तुमची परवानगी केली, आता एवढं सोडून विसरून जायचं. म्हणून कुठल्याही प्रकारचा वस्तू आजपर्यंत पालखीत गेला नव्हत्या. पण कोणी चुकून मी समजू शकतो का त्याच मोबाईल त्या वेगवेगळ्या साईजचा सेम साईजचा असतो, हातातून उचलून घेतला असेल, वजन हातात सेम भेटला असेल, पटकन उचलून घेतला असेल किंवा त्याला लाज पण वाटलं का मी परत कसा देऊ, माझा संशय घातला होता. पण मोबाईल चार्जिंग बोर्डवरून उचलताना खात्री करा स्क्रीन सेव्हर तुमचा आहे का, लॉक करून बघा तुमचा आहे का. तर आजपर्यंत अशा घटना घडलेल्या आहेत आणि घडायला पण नाही पाहिजेत. म्हणून स्वतःची वस्तूची कदर स्वतः ठेवा. आता आज सुद्धा संध्याकाळी बहुतेक आपल्याकडे झोपत अजून एक पालखी असेल, वावीला सुद्धा पालखी असेल. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या वस्तूचं पालखीचं आता वाढत चाललेलं आहे. आपली आता आपण सेवेकरी आणि हे बघून 1000च्या पुढे आहोत. म्हणून 200, 250, 300 पालखी ठीक आहे, पण ही तिप्पट आहे, तिप्पटच्या पेक्षा जास्ती आहे. तो आता तुम्ही विचार करा, एक छोटी वस्तू 10-20 रुपयाची जरी असेल, 20 मी ठरवलं का माझ्या पदयात्रेला 20 रुपयाचं मी छोटी वस्तू दिली तरी मला हातात गुण तरी एका टायमाचे 20,000 वेगळे लागते. एका टायमाचं तुझं ठरवलं डोक्यात. म्हणून छास असून तरी काय असून आपण पदयात्री वाढलं तरी आपला मेनू कमी झाला नाही. जेवणामध्ये क्वालिटीमध्ये कमी, नाश्त्यामध्ये कमी नाही झाली, चहामध्ये कमी नाही केली, बिस्किटमध्ये कमी नाही केली. म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे की आपण जे नियम मी ठरवलेले आहे, आपण स्वतः जे अनुभवले त्या हिशोबाने नियम आहेत, त्या नियमाने चाला. सुखसुविधा तुमच्याच होतील. शेवटची निशाणी जर मला लागेल का तो माणूस रात्री 9:30-10 वाजेपर्यंत सुद्धा पदयात्रेमध्ये येतो, तुम्हाला दुसऱ्या पालख्या टाकून जातात, काहीच बघणार नाही. तुम्ही या, खा, नाश्ता करा, काही फरक पडत नाही. आपण 1000 जणांपर्यंत सुद्धा झालो तरी आपण शेवटच्या निशाणीचा नियम ठेवतोय. आजपर्यंत पहिल्या निशाणीचा नियम ठेवतोय का, तर ती गाडी आपली सेवेत देताना पहिल्या निशाणी तो शेवटच्या निशाणीपर्यंत फिरत असते. ॲम्ब्युलन्सची सेवा फिरत असते, डॉक्टरची फिरत असते. पण प्रत्येकाला विनंती आहे की तुम्हाला काही अडचण असेल कुठल्याही प्रकारची किंवा एखाद्याच्याबद्दल तक्रार असेल तर तुम्ही कोणीही तुमच्यापेक्षा मला जास्ती पडलेली आहे का, तुमचं साई मंडळामध्ये किंवा पदयात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप झालेले पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने माझ्याकडे येऊन सांगा, मी प्रत्येकाचं ऐकायसाठीच थांबतो. ऐकायचं सोल्युशन नसेल होत तर मला सांगा. तुम्ही प्रत्येकाने माझ्याकडे या, माझ्यासोबत चर्चा करा त्या गोष्टीची. मी पहिल्या दिवशीपासून ऐकतोय प्रत्येकाचं आणि त्या तुम्ही सूचना दिलेल्या त्या हिशोबाने हेच करायचं आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की एवढं लक्षात ठेवायचं, आपले सेवेकरी हे पैसे देऊन आणलेले नाही, ते तुमच्या सेवेसाठी आले. त्यांना साईरामकडून मान सन्मानाने हाक मारायची, पाणी देणाऱ्यांना हाक मारा, चहा देणाऱ्यांना. प्रत्येक जण आपलं घरदार सोडून निघलेलं आहे. प्रत्येकाचे परिवार आज 5 दिवस झाले, प्रत्येक परिवारापासून लांब आहे, तो सेवा द्यायला इकडे आला. आणि मग कुठल्याही प्रकारची सेवा असू द्या, तो आपल्यासोबत आज एवढा लांब येऊन वेळ घालवतोय. तुम्ही जसा वेळ दिला तसा त्यांनी वेळ दिलाय. बाबांच्या चरणामध्ये आज एवढं आपल्या पालखीचं आत्तापर्यंत नाव आहे का हा हॉल आहे ना, तुम्ही वेगळ्या मंडळाचं पत्र घेऊन या, तुम्हाला दुप्पट पैसे देऊन दाखवा, तुम्हाला हॉल दिलं तर पाहिजे ते आहे. हॉल बघा फक्त हा भेटतो का, हा साई संस्थेचा हॉल आहे. तुम्ही पत्र घेऊन या आणि तुम्ही पत्र द्या की आम्हाला ही तारीख पाहिजे किंवा ती तारीख पाहिजे, तुम्हाला हॉल देणार नाही का. तर दुसरे पालखीवाले घाण करतात, त्या पद्धतीला उलट बोलतात, नासधूस करतात. आपलं रेकॉर्ड आहे की सर्वात चांगली गोष्ट आहे की आपल्याला जेवढे स्पॉट आहेत तेवढे स्पॉट आपल्याला मान सन्मानाने आपल्याला बोलवतात, समोरून बोलवतात. आता इकडे राजे पंढरी आहेत ते स्वतःहून काल फोन केला. 1 वर्ष असंच झालं की चुकून मी पत्र द्यायला विसरलो. त्यांना माहिती आहे की ही तारीख आहे
पण त्यांनी आपल्याला समोरून फोन केला का तुमचं पत्र कसं आलं नाही. मी पत्र देऊन गेलेले होते पण तुम्ही नाही सांगत होते भाऊ आम्ही कोणाला देत नाही. जास्ती मोजकेच, कारण 200-300च्या वरती जर पालखी असेल, एवढी घाण आजूबाजूला होते आणि पाण्याची नासधूसपासून सगळं होते. पण आपल्या बाबतीत वेगळंच आहे. प्रत्येक पदयात्रेसाठी आपल्याला आता जेवढे हॉल भेटतात ना त्यांचे आता संस्थेचं आहे. दुसरे हॉल आपण पैसे घेऊन देतो, पैसे देऊन सुद्धा हॉलवाल्यांची नाटकी असतात. हे आता संस्थेचं आहे. मग तिकडे पण त्यांना 10-15 हजार 20,000 फरक नाही पडत, नाही गेला तरी काय. त्यांचे 2-2, 3-3 लाखाचे ते हॉल असतात ऑर्डरचे. पण आपण आजपर्यंत कुठल्याच हॉलची नासधूस केली नाही. म्हणून आपल्याला श्री साई समर्थ सेवकचा जर लेटरहेड बघितला, टी शर्ट बघितला, तर आपल्याला पहिला मान भेटतो का आजपर्यंत आपण 17 वर्षामध्ये काय कमवलं तर हे कमवले का आपल्याला प्रत्येक स्पॉट आपलं स्वागत करतो. म्हणून अपेक्षा की याच्या पुढे पण आपण असंच वागलं पाहिजे. संस्थेमध्ये आपलं नाव चांगलं आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ससूरची पालखी ही प्रसिद्ध झालेली आहे. आता आपण तर वसई तालुका किंवा पालघर म्हणून आपण आता मुंबईचे मोठे मोठे पालखीवाले आम्ही परत त्यांचं बघून चालत होतो. आता आपलं कशी शिस्त असते, आपल्याला फोन येतात समोरून का इकडे तुम्ही काय करता. एवढं आपण नियोजनामध्ये आपण कोणाच्या मागे पडलो नाही. ठाणेवाले पालखीवाले आपल्याकडून शिकतात आणि प्रत्येक आपण विशेष आहे की आपण कुठल्याही माणसाचं मान वेगळ्या प्रकारे करून सन्मानाने करतो. म्हणून पालखीसाठी येणाऱ्या प्रत्येक जण हा कुठलाही गरीब श्रीमंत या पालखीत नाही आहे. सर्वांनी आपलं जे वर्चस्व जे आहे ते फक्त आपण आपल्या 7 दिवसाच्या साठी नाही ठेवलं पाहिजे. आपण कुठलाही भेदभाव नाही करत. प्रत्येकाला पुन्हा एकदा सांगतो की आजपर्यंत सर्व चांगलंच चाललं आहे. अपेक्षा आहे, बाबांची कृपा आहे. बाबांच्या कृपेशिवाय आणि बाबांची इच्छाशिवाय एवढे साई पदयात्री एकत्र येऊन पालखी काढणं हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. तुमच्यावर सगळं 100% बाबांचा आशीर्वाद. तुमच्याकडे अजून काहीतरी कामं करून घेण्याचं बाबांची इच्छा असेल, अपेक्षा आहे की पुन्हा आपण अशीच उद्या वावीला सुद्धा आज जर वाटलं तर मी अशी मीटिंग बोलवेन. पण मीटिंग बोलायचा हेतू कुणावर राग किंवा द्वेष असा नाही. पण वाटतं का आता 17 वर्ष होत आले, परंतु प्रत्येकाने समजून घ्या जागा कमी पडते नाही पडत. कारण 1000 लोकांची पालखीची कॅपॅसिटी ह्या रोडला कोणाकडेच नाही. म्हणून आपण मंडप घेतो, मंडप डबल केलाय आपण. पण तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे, अडचण असेल मला संपर्क साधा. तुम्हाला कोणालाही प्रत्युत्तर देऊ नका. मला वाटतं की शेवटी तुम्हाला काहीतरी अपेक्षा असतील, एवढ्या दिवसाला एवढं भेटलं पाहिजे की काय भेटलं पाहिजे. जेवणामध्ये अडचण असेल तर मला सांगा, नाश्त्यामध्ये असेल तर काय सांगा, मेडिकल असेल तर असा. पण कुठल्याही प्रकारचं मला सेवा कमी करायला लागतील असं मला भाग पाडू नका. तर सेवेसाठी त्या सेवेने जर तुम्हाला समजा आपण भजन सेवा वापरतोय, ऑर्केस्ट्राची सेवा आहे किंवा अनेक सेवा आहेत, तुम्ही त्या सेवेमध्ये इन्व्हॉल्व व्हा. पण स्वतः एखाद्या ऑर्केस्ट्रावाल्यासोबत चर्चा करू नका, बँडवाल्याच्या पाण्यावाल्यासोबत. का तुम्हाला हे सांगतो, पण ते जर नसतील तर आपलं नियोजन चुकेल. आज 200-300 एकेका गाडीत बॉक्सेस आहेत पाण्याचे. काय हाऊस आहे त्या माणसाला बॉक्स घेऊन फिरायचे. आज तो जेवढे टेम्पोवाले आहेत सगळी जण आज स्वतः कुठलं तरी स्वतः सेवेसाठी तुम्ही तर चालत आहे. सेवेसाठी मुलं नोकरीवर सुट्ट्या काढून येतात, बुडून येतात, त्यांचे पगार कापले जातात. म्हणून कोणतरी माणसं आपल्यासाठी येतो, एवढी कदर ठेवायची. आपण कोणालाही उलट देऊ नका. चालताना आतापर्यंत व्यवस्थित आहे. कारण पहिल्या निशाने आनंद तुझ्या दोघीला 4-4, 5-5 जण एकत्र चालतात. तर दोघं चाला. आणि पुन्हा सांगतो, 1000 असून दे किंवा किती असून दे, मी पालखीच्या मध्ये फेरी मारतो. मी प्रत्येकाकडे नजर आहे माझी. मी प्रत्येक काय करतोय, कुठे बसतोय सर्व माहिती आहे. तुम्ही नामजप करा, थोडी मस्ती बिस्ती चालू शकते. मीही पदयात्री आहे,
मीही मौज मस्ती करूनच पालखी पदयात्रा काढलेली आहे, पण बाहेरच्यांना लोकांना दिसेल, वेगळं दिसेल असं काहीतरी करू नका, काहीतरी असे वागू नका, कोणाला उलट उत्तर बोला. जेव्हा गाडी समोरून येईल त्यांना उलट बोलू नका, कारण पदयात्रेची किंमत आहे इकडे नाही आहे, लक्षात ठेवा. यांना 12 वर्षाच्या पदयात्रेवाल्या अक्षरशः हाकलून लावतात पदयात्रेला इकडचे गावकरी शिर्डीपर्यंत. त्यांना काही नेहमीची आहे ती उलट बोलते. पण तुम्हाला वाटेल तुम्ही पदयात्रेत म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट, असं काही नाही. आम्ही अनुभवले. शेतात एखाद्याच्या घुसताना विचार करा, हे महत्वाचं आहे. कोण टॅमॅटो लावतो, ऊस काढावा जातो, अरे तुम्हाला मसाला भात, छास, रोज स्वीट, काय ते ऊस पीस खायचे जाऊ नका. पण शेतकरी स्वतःहून आणून देतो. काय नुसतंच तुम्ही कोण आहेत, काय आहेत, त्यांचा काय लेनदेन नाही. आज शेतकऱ्यांचे एवढे हाल आहेत, शेतकरी तुमच्यावर राग काढेल नुसताच. स्वतःहून आपल्याला पुढे शेतकरी काहीतरी स्वीट्स पण आणून देतात, फुलं आणून देतात. म्हणून एखाद्या शेतकऱ्यांनी तिकडून परवानगी घेतली ना, तुम्हाला 10 ऊस तो स्वतः तोडून देईल, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. एकदा विचारून बघा त्यांना. डायरेक्ट कोणाच्याही शेतामध्ये जाऊन टॅमॅटो काढायची, पेरू काढायचे, फळं काढायची किंवा ऊस काढायचं असं करू नका. विचारून जा. आता आपण 5 मिनिटात आपण काढू पालखी. पुन्हा एकदा बिबट्याचं जरी सांगितलं तरी घाबरू नका, तसं नाही आहे. पण सावध करायचं माझं काम आहे. एकत्र चाला. आणि मला अपेक्षा आहे की मी जर काय बोलायचं कोण राग आला असेल तर मनाला लावून घेऊ नका, आणि लावला तरी काय फरक नाही पडत. ओम साईराम. साईराम. आता म्हणजे दादानी थोडा भाषण देत होता, म्हणजे काय आले बिबट्याचा वावर जास्त आहे ना, त्याच्यामुळे थोडी सूचना देत होती साईरामांना, बस तेवढंच. तर बरोबर आहे, सूचना द्यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांना बसवलेलं 20 मिनिटं. तर आता आपण निघू आपली पालखी घेऊन. चला फोटो सेक्शन करू आणि मग निघू आपण. ओम साईराम. आपला ग्रुप. दादा झेर झे हातानं झेंडा, झेर झे खांद्यावर पालखी. दादा झेर झे हातानं झेंडा, झेर झे खांद्यावर पालखी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी. हे शिर्डी गावाला जायचं हाय, साई बाबाला पायाचं हाय. शिर्डी गावाला जायचं हाय, साई बाबाला पायाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. बाबाचं आपले धरून पाय, दर्शन त्यांचं जेवाचं हाय. तिथं पाऊर द्वारका माई, पाऊर साईंची चावडी. तिथं पाऊर द्वारका माई, पाऊर साईंची चावडी. साई सम
समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी साई समर्थ सेवकांची पालखी निघाली शिर्डी नगरी साईराम आता पोचलो आम्ही बंधन लॉन्स सिन्नर. तर त्या धूम आपला बाई पालखी येताना आणि आज तुम्हाला हो साईराम. मस्त आम्ही बॅगे बिगे जागा पकडली. आता पालखी पण ठेवली. आता सूप पितो काय गरमागरम व्हेज सूप बघू शकता तुम्ही. आणि थंडी खूप असते सिन्नरला धूम साहेब. तर आपण पण घेऊ सूप आणि पिऊ पहिला नंतर आरतीला तर साईराम लागले आणि सूप पिवायला कारण की थंडी जाम आहे इकडं सिन्नरला. 2 ठिकाणी सूप असते थंडी उरवासाठी. व्हेज सूप वाव. सूप कसं गरमागरम वाफ निघते बघा. साईराम टाइमपाससाठी आपण सूप बनवलं आहे. मस्त थंडी उडवण्यासाठी. थंडी उडवण्यासाठी खास थंडी उडवण्यासाठी. चला आपण पण टेस्ट करू. आपण पण राम चला आरतीला जातो. आरती चालू आहे आवाज ते येत असेल. चला 2 पालख्या एकत्र तर आरतीचा लाभ घ्या तुम्ही पण. चला साईराम. साईराम मस्त आपली आरती झाली आणि आता पेंटरची रांगोळी काढायला लावली. पण आपलं गोप्रो लावले चार्जिंगला त्याच्यामुळे टाईमलेस लावू शकत नाही. तर बघू पूर्ण झाल्यावर कृष्णाची आहे रांगोळी पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला रांगोळी. तर चला साईराम भेटू. साईराम ते जेवायला पण चालू केले आणि ऑर्केस्ट्रा चालू केले. आशिष म्हात्रे आले. आशिष म्हात्रे सिन्नरला भेटतेच आपल्याला. आशिष म्हात्रे त्यांची पालखी साईडला आहे मागे. तर चला आले बघा डान्स.
आता झोपतो. फुल ऑर्केस्ट्रा तयार होता. आशिष म्हात्रे होता. फुल धमाल. आशिष म्हात्रे असं आहेत दरवर्षी पालखीला. उद्या पण असणार, कारण की त्यांची ना आमची पालखी सिन्नरपासून एकत्रच जाते.
आणि एकच ठिकाणी वस्ती असते 2 ठिकाणी. तर आज फुल मजा आली. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नाही करा. चला ओम साईराम, भेटू उद्या. बाय.